की आपण असा कार्यक्रम करायचा आहे. आता मी त्यावेळेस खूप विचार केला की हा कार्यक्रम कसा होईल, काय होईल. त्यांनी काय केलं, सांगितलं अधिवेशन चालू आहे, 23 तारीखला मोकळी होईल, कारण 1-2 दिवसासाठी जळगावला राहत असतो, एक दिवस जळगावला गेली खूप परभणी लागली. परंतु त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये हा कार्यक्रम कसा होईल याचं जरा चिंता होती, चिंतन नाही, चिंता होती की कार्यक्रम पार पडेल की नाही, लोक येतील की नाही, रिस्पॉन्स मिळेल की नाही. परंतु आज सुरुवात चांगली झाली असं मला वाटतं. सुरुवात आहे ही चांगली झाली. कारण हे बघा, समाजकारण आणि राजकारण याच्याबद्दल कठीण काम कोणतं आहे सांगावं. समाजकारण कठीण का राजकारण कठीण? समाजकारण. राजकारण सोपे आहे, राजकारण खूप सोपे आहे. समाजकारण करण्याने, समाजाच्यासाठी सेवेसाठी आपण वेळ देणे आणि समाजातल्या लोकांना सांभाळणे, प्रत्येकाचे मन सांभाळणे अतिशय कठीण काम आहे. कारण लवकर राजी नाराजी, लवकर मान मान पटापट तयार होतो. तो मोठा किती मोठा, तो पुढे पुढे गेला समाजात, तो समाजात नेत्याने मी नेता, यामध्ये अर्ध आयुष्य आणि अर्ध त्याही माणसाची जी एनर्जी डाऊन केलं जाते. आपणही काही करायचं नाही, दुसऱ्या जणांना त्याची क्षमता कमी करायची. त्यामुळे समाजकारण अतिशय कठीण काम. मी जेव्हा एकदम तरुण होतो, 25-26 वर्षाचा, तेव्हाच मी जळगाव तालुका आमच्या इथं सगळे बसून आम्ही कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था आम्ही स्थापन केली. तिथं अध्यक्ष रावत सदस्य होतो. त्या वयामध्ये एक आवड होती की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने आम्ही समाजाचं काम चालू केलं. एक चांगले कार्यक्रम घेतले, बाकीचे करत गेलो आणि योगायोगानं 1-2 वर्षामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष. आणि ज्या दिवशी बाबासाहेब तालुका अध्यक्ष होते, ज्या दिवशी मी तालुका अध्यक्ष झालो, त्या दिवशी मी बहुउद्देशीय संस्थेचा राजीनामा. कारण माझं एक स्वतःच म्हणणं आहे की समाजकारण करत असताना जेव्हा तुम्ही राजकारणात एखाद्या पदावर जाता, तेव्हा त्या समाजकारणाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही पदाधिकारी असता कामा नये. समाजाचं काम, समाज सेवेचं काम जे समाज लोकांनी करावं. राजकारणामध्ये राहून तुम्ही जेव्हा पदाधिकारी बनता, लोकप्रतिनिधी बनता, तेव्हा तुम्ही त्या संस्थेमध्ये पदाची शोभा वाढवली नाही. ते काम समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचं असतं आणि ते अतिशय कठीण काम असतं. सोपी काम नाही समाजकारण करणं अतिशय कठीण आहे. राजकारणामध्ये काही कठीण नाही तेवढं. कारण मी मुंबईमध्ये होतो, माझी प्रॅक्टिस जशी आयुर्वेदिक डॉक्टरांना आपण क्लिनिकमध्ये 2 दिलं मुंबईमध्ये. 1.5 वर्षापूर्वी 1-2 वर्ष झाले जळगाव तालुक्यामध्ये गेलो आणि 2 वर्षाचं काम झालं. जे किती सोपी आहे की नाही. पण त्या 2 वर्षामध्ये जी मेहनत घेतली ती तुम्ही विचारही करू शकता. कारण शेवटी मेहनत, लोकांची मन सांभाळणे, आपल्यामध्ये असलेली लवचिकता, सर्व जाती समूहांसोबत येण्याची आपली क्षमता, आपली ताकद, सगळ्यांना एकसारखं वापरण्याची ताकद आणि रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र ही लोकांसाठी सेवेत अर्पण करणे ही सोपी नाही. 2 वर्ष अतिशय मेहनत आहे. लोकांचा आशीर्वाद मिळाला. आज 5वी टर्म माझी आहे, मागे मंत्री करून. त्यामुळे सातत्यानं काम करत राहा आणि सातत्य त्याच्या कामामध्ये तुम्ही कधीच मागे पडा. आणि म्हणून मी डॉक्टर लोढेंना सांगणार आहे की तुमची सुरुवात आहे. आज तेव्हा पालकच दिसतात, पालक जे आहेत वधूवरांची, मला वाटतं मुलांनी आता याच्यामध्ये नाही आहे, पण आज पालक आहे. पालकांचं सुद्धा एक दुसऱ्याने घेतली होती, कोणाची मुलगी आहे, कोणाचा मुलगा आहे, काय करतो आहे. कारण तुम्ही प्रत्येक मराठवाड्यातून दूर आलेले आहेत. रोज तरी तुम्ही भेटणार नाही, खर्च करून ते दुसऱ्याकडे राहणार नाही. आज योगायोगांना लोटे साहेबांनी इथं व्यवस्था केली तर 2-3 तासा कार्यक्रम स्टेजचा जास्त न घेता आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याचे परिचय करून, चर्चा करून, कोणती मुलगी काय करते, कोणता मुलगा काय करते, कोणाचा मुलगा काय करते, कसे संबंध होतो, याचं आपण या 2-3 तासामध्ये नियोजन केलं पाहिजे. मी त्यांना आजच एक सांगणार आहे की तुम्ही जरा एक वेळेस जळगाववरून 5-7-10 मुली आहे. आता तुम्ही, कारण जळगाव दामोदर असा तालुका आहे
मतदारसंघ की ज्यांनी सगळ्यात पहिले सामूहिक विवाहाचे मुहूर्त मेळ रोवणारा तालुका आमच्याकडे 55 वर्ष सगळ्यात पहिले सामूहिक विवाहाची संकल्पना ही माझ्या मतदारसंघात. त्यामुळे आज मतदारसंघामध्ये माळी समाजाचे महाराष्ट्राचे मेळावे जे आहेत, वधूवर परिचय मेळावा असतो, सामूहिक विवाह कमी झाला, पण वधूवर परिचय मेळावे महाराष्ट्र माळी समाज, धनगर समाज, कुंटी समाज, सर्व समाजाचे हे शेगाव आणि हजारो 10,000 लोक तुला महाराष्ट्रातून एका मेळावा. आणि त्यामध्ये तुम्हाला अजून करता येईल, तुम्ही जर 18 जणांना आपल्याला इथली जी टीम आहे त्यांच्यासोबत बसून की कशा प्रकारे नियोजन करायचं. कारण जेव्हा वधूवर परिचय मेळावा आपल्याला घ्यायचा आहे त्यापूर्वी 6-7 महिने आपले त्या जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांची संपर्क, कोणाची मुलगी आहे, कोणाचा मुलगा आहे, काय करतात, बायोडेटा जो आहे त्याची पुस्तिका, परिचय पुस्तिका सगळ्यात पहिले काढायची. त्यामध्ये आपल्या समाजातील मराठवाड्यातील कोणते मुलं लग्नाचे, कोणत्या मुली लग्नाचे, त्यांचं एज्युकेशन काय, त्यांची शेती काय, त्यांचा सगळा बायोडाटा, त्यांच्या फोटो त्या परिचय पुस्तिकेमध्ये येतो. आणि मग परिचय पुस्तिकेचं विमोचन केल्यानंतर एक तो कार्यक्रम द्यायचा, त्याचं विमोचन केल्यानंतर ते आपल्या समाजाच्या सगळ्या लोकांमध्ये ते परिचय पुस्तिका जातात. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज द्यायचं. आपल्या समाजाला असंही नाही की कोणी काही 10,000ची 20,000ची त्या पुस्तकांनी ॲडव्हर्टाईज देणार नाही असं कोणी नाही आहे, बरेच आहे. त्यामुळे पुस्तिका त्या ॲडव्हर्टाईजच्या खर्चावर आपले पूर्ण होते. आणि त्यानंतर ती परिचय पुस्तिका प्रत्येकाच्या हातामध्ये असल्यानंतर मग आपल्याला संयुक्तिक मुलगा किंवा मुलगी शोधण्याचं काम त्या परिचय पुस्तिकेतून होते. आणि मग परिचय मेळावा घेतल्यास त्याच्या आपोआप बदलतो. कारण पहिलेच आपल्या नजरेमध्ये आलेले असतात या 2 मुली, ह्या 3 मुली, एवढ्या 3 मुलं माझ्या मुलीसाठी योग्य वाटतात. शासकीय लोक आहेत की आपल्याला फार तुमच्या शिक्षणामध्ये आपण सगळ्यांना देतो, पण नोकऱ्या तुमच्या शासकीय ही खरी मुलांमधली अनरेस्ट त्यांच्याचा असंतोष आहे. आंदोलन हे आरक्षण जे आहे ना, मुलांमध्ये असलेला असंतोष आहे. कारण पिढ्या त्यांनी वैभव पाहत 100 एकर 50 एकर जमिनीत असल्या त्यांची परिस्थिती आज 5 एकर 2 एकर वर येऊन पडली. खायचं काय आणि समाजाची प्रतिष्ठा होती. त्या प्रतिष्ठेपायी आता आपण कसं करायचं, आपण तर दुसऱ्या कामात जाऊ शकत नाही, दुसऱ्या क्षेत्रात निघाले जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्या प्रतिष्ठेपायी तो निराश होतो मुलगा. मग शिक्षण नाही, मग नोकरी नाही, शेती कमी झाली, अशा निराशेतून या आंदोलनाची धार आहे. आता तरी आरक्षणामध्ये खूप मोठा फायदा नाही, खूप मोठा फायदा नाही, परंतु हा अनरेस्ट जो आहे हा आजच्या पिढीचा अनरेस्ट आहे. आजच्या पिढीला या निराशेने तोंड द्यावं लागत आहे, लग्न होत नाही आहे. हाही एक मोठा विषय त्याच्यामध्ये आहे. तुम्ही आरक्षणामध्ये सामील मुलं बघा, आरक्षणामध्ये जे सामील झाले आपण मराठवाड्यातून ते बघा 30-32 वर्षाची रेंज आहे, 28 ते 35 हे मुलं जास्त आहे. कारण आपणच विचार करत नाही या मुलाचं करायचं काय, त्याचे लग्न होत नाही, करणार काय, एक शेती कमी आहे, त्याचं लग्न होत नाही, काय करायचं हे माहित नाही. आणि छोटे मोठे बिझनेस किंवा धंदे करताना आपल्याला शरम वाटतं, कारण आम्ही तर जमीनदार आहे. मग आता हे पानची टपरी, चहाची टपरी हे थोडी कमी कामं करणार आहे. हा एक आपल्या प्रतिष्ठेच्या हवी आलेला भाव आहे आपल्या समाजात. आणि त्यामुळे आपण काही गोष्टी करत नाही. आजकाल तुम्ही दुसरे उदाहरण चांगल्या गोष्टीसाठी द्यायचं, माहेश्वरी समाज असेल, अग्रवाल समाज असेल, जैन समाज असेल, त्यांना कुठे आरक्षण, तर सगळ्यात प्रगतीवर कोण आहे, हे समाज आहे. आणि चांगली गोष्ट आहे, पण ती कशी प्रगती झाली त्यांची, तो समाज जे आहे ते व्यापाराच्या याच्या बिझनेसच्या मागे जास्त राहतात. आपल्याला डोके नाही येत, आपल्याला समजत नाही असं नाही आहे. आपल्याला बिझनेस करता, आपल्याला धंदा करता येते, पण आपली मानसिकता झाली की आता जर करायचं म्हणजे 1 लाख रुपये महिना मला भेटला तर मी करीन, 10,000 रुपये महिन्यासाठी कोण टोले घेत बसले, ही आपली मानसिकता आहे. सुरुवात तर 10,000 कमाईपासून करावी लागेल. आणि त्यांच्यातला तो गुण जो आहे तो चांगला गुण आहे, तो आपण का स्वीकारायचा नाही. समाजामध्ये आता छोटे छोटे धंदे, छोटे छोटे कारभार केल्याशिवाय समाज हा पुढे जाणारच नाही आणि आर्थिक संपन्न होणार. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करताय
एकही बिझनेस एकही धंदा मी माझ्या आयुष्यात सोडला नाही आला, एकही नाही. शेव चिवड्याची हॉटेल टाकली, मटण हॉटेल टाकली, निंबोड्या ज्या असतात निंबाच्या, त्या निंबोड्या जमा करून आम्ही 4 भावांनी विकल्या. आठवड्यात असतात ना आपल्या आंब्याच्या, त्या पुऱ्या एरियाच्या जमा करायच्या, फोडायच्या, मगच काढायचं, सूप व्हायचं, ते विकायचं, दाबोली विकायचे, मीठ भरती केली, कांद्याचा धंदा केला, मटण हॉटेल टाकले, सगळं. एकही धंदा आमच्या 4 भावांनी लहानपणापासून कधी शरम आणि लाज वाटते. आणि त्यामुळे 4 भाऊ आम्ही शिक्षण आमच्या स्वतःच्या भरोशावर लागणार आहोत. कारण तेवढं 3-4 कमाई करून घ्यायचं. मी खरेदी विक्री, ज्या खरेदी विक्रीमध्ये 10 रुपये होताना 7वी-8वी मध्ये ते लिखाणाचं काम करत 3 महिने सुट्टीमध्ये लिखाणाचं राहत 10 रुपये होताना तिथं काम करून खरेदी विक्रीचं संचालक म्हणून सर्व करतो. त्या खरेदी विक्रीचं काम करायचं संचालक म्हणून लगेच आमदार झाला. म्हणून आपण पाहत होती एवढ्या कमी वयामध्ये आमदार झाला. लोकांना आपण या कसा काय, पण त्या मागची मेहनत ही लहानपणापासून आम्ही कोणताही धंदा छोटा आणि मोठा समजला नाही. एक रुपया कुठून कमावता येईल हे लहानपणापासून गणित आपल्या घरात. आणि आज आम्ही अशा स्टेजवर आहे की आज माझ्या घरामध्ये मी कोणत्याही समाजाची मुलगी गेली तर आमदार साहेबांनी तर मस्त संबंध पण किती नाही, कारण त्याचा श्रीमंत झालो, माझं पद आहे, आमदार आहे, मंत्री राहिलेला आहे, पैसा आहे, साधन आहे, त्यामुळे मी कोणत्याही समाजाची मुलगी केली तर माझी वाहवा होईल. पण तोच आपल्या गरीब समाजाचा, आपल्या समाजाचा गरीब तुला मुलींना जर चांगलाही संबंध केला तर आपणच शिवायला सुरुवात करणार. हा फरक पडतो. म्हणून आता परिस्थिती आहे तुम्ही आर्थिक संपन्न बनल्याशिवाय, आर्थिक पाया मजबूत केल्याशिवाय तुम्हाला प्रतिष्ठा होईल देणार. आणि म्हणून आपण हा जो एकत्रीकरण करतो हा यासाठी आहे की जिथं आपल्या समाजातल्या कोणाचं काही कळलेलं आहे, स्वतः एक समाजाचे वरिष्ठ आहे, एखादा मुलगा धडपडतो आहे, काम करतो आहे, त्याला तिथं गरज आहे, थोडासा आपण त्याला त्याचा दिला तर पुढं मुलाचं भविष्य वाढू शकतं, चांगलं होऊ शकते. तिथं आपल्या समाजातल्या संपन्न लोकांनी त्यांना मदत केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. तुमची अशी थोडीशी मदत करा किंवा एखादा फोन करा किंवा या अधिकाऱ्याशी बोला, मी हा प्रोजेक्ट करतोय, मी हा धंदा करतोय, मला काही मदत केली मी पुढे जाईल. तो मुलगा समाजाच्या जीवनामध्ये कधीच वापस येणार, तो कधीच वापस येणार. आणि म्हणून मी खूप मार्गदर्शन करण्यावर तत्व येता नाही आहे, पण अनुभव जो रोजच्या जीवनात कामाला येतो त्याच्यातून बोलण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन विदर्भ आणि मराठवाडा, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात की देवाणघेवाण जर झाली तर विदर्भामध्ये जरा राजकारणाने खूप पुढे गेलो, मराठवाड्यात तर मागे आहे, विदर्भात. पण एक लक्षात ठेवायचं असते की फक्त समाजाच्या भरोशावर राजकारण होत नाही. जो समाजाचा जो व्यक्ती ज्याच्यामध्ये क्षमता असेल सर्व जाती समूहांना सामावून घेण्याची, सगळ्यांना समान न्याय द्यायची, कुठेही भेदभाव न करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असेल, त्याची ताकद असेल आणि त्याचे विचार असतील, त्यांना लोक ऍक्सेप्ट करतात. खूप कट्टरता तुम्ही समाजाचे दाखवली तर तुम्ही कधीच लोकप्रतिनिधी होऊ शकता. आता काही लोक कसं समाज पण त्यात 5-6 नगरसेवक होतात आणि महापौर नगराध्यक्ष होतात. त्यामुळे सगळ्या समाजात आहे बघा, प्रत्येक समाजात आणि लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तर प्रत्येक जाती समाजात काम करणे अपेक्षित आहे, करावंच लागतं. परंतु त्याचबरोबर याचा अर्थ हा नाही आहे की समाजातल्या कोणी लोकांना नाही, मी जातीवादी नाही म्हणून मी तुमचं काम करणार, असं होत नाही. हे याच्यात नाही आहे, लोकांचं सगळ्यांचं काम करावं लागतं. आणि म्हणून राजकारणात सुद्धा तुम्ही तेव्हाच पुढे जाल जेव्हा तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त कराल आणि शिक्षणामध्ये पुढे जाल, तेव्हाच सगळे तुम्हाला प्रतिष्ठा आणि मान देतील. नाही तर आपल्याला दुसऱ्याला मान देऊ 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 आपली मान त्याच्याच खांद्यावर राहून जाईल. त्यामुळे आपले खांद्यावर दुसऱ्याला माना पडल्या पाहिजे या पद्धतीने आपण विचार करणे समाजाला अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की आम्ही तरुण पिढीमध्ये हा विचार करतो, एक दुसऱ्याला चालण्याची
किंवा जिथे तिथे भेटतात. आता मराठवाड्याच्या ते 2-4 ठिकाणी आपल्या स्वतःच्या मुलाचं जे काही झालं असेल कशी मदत करायची खूप प्रयत्न केला. शेवटी एक भावना असते आपल्याला. आणि असं नाही आहे की फक्त समाजातच करावं. मी लोकप्रतिनिधी आहे. मला तर कोणत्याही जाती समोरचा मुलगा असो, मुलगी असो, ज्यांची समस्या मला सगळ्यांनाच करावं लागणार. पण त्याचबरोबर आपल्याही लोकांचं समाजाचं आपण देणं लागतो आणि त्यामुळे त्यांनाही त्याच पद्धतीने आपण सन्मान दिला पाहिजे. आणि आज मी निश्चितपणे माझी ओळख करायची नाही आहे स्टेजवरचे, पण माझा प्रयत्न असतो. मी परभणी ते बरेच जालना किंवा बाकीच्या ठिकाणी जात असतो. प्रवास निश्चितपणे वाढवेल, आपल्यासोबत सातत्यानं संपर्कात राहील आणि नवीन जे अपेक्षित आहे नाविन्यपूर्ण आपल्या समाजात काय करता येईल, समाजाला आर्थिक संपन्न माझं सगळं त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी काही त्यात महत्व देतो. जोपर्यंत समाजाला आर्थिक संपन्न केल्या जात नाही, शिक्षणात पुढे गेल्या जाते, तोपर्यंत बाकीच्या गोष्टीला अर्थच आहे. आणि म्हणून सगळ्यांनी तो प्रयत्न शिक्षणाचं एवढं मोठं दालन आपल्या राज्यात उभं केलेलं आहे. काही गरिबांच्या मुलं ते शिकवतात. अजूनही काही थोडंसं आपलं असं गरिबांच्या मुलं त्यांच्याकडे पाठवलं गेलं पाहिजे. आज त्या स्टेजवर ते आहे, म्हणून त्या स्टेजवर गेल्यानंतर समाजाला विसरू नये एवढं सरकारने डॉक्टर लोंढे साहेबांना अतिशय त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांच्या टीमचे आता टीमचे सगळ्यांचे नाव घ्यायचं नाव घ्यावं लागते. सगळं अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. सुरुवात आहे, सुरुवात चांगली झाली. निश्चितपर्यंत उत्तरोत्तर याच्यामधून समाजाच्या प्रगतीचे दालन नवीन नवीन दालन उघडतील आणि आपल्याला एक चांगला सक्षम समाज की जो पूर्वापार बलाढ्य होता सगळ्या गोष्टीमध्ये, जो आता कमकुवत झाला, तो पुन्हा आता व्यापाराच्या माध्यमातून कशाच्या छोट्या मोठ्या व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसा नेता येईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कसा नेता येईल याचा प्रयत्न करावा. मुलगा आणि मुलगी यांचे संबंध ठरवताना खूप जास्त अपेक्षा न ठेवता त्या मुलामध्ये आणि त्या मुलीमध्ये दोघांविरुद्ध संसार करून आपलं घर पुढे नेण्याची क्षमता असली पाहिजे. असे विचार एक दुसऱ्याचे पटत असले तर निश्चितपणे तो मुलगा आणि मुलगी काय करतो त्याच्या दोघांचे विचार आणि सगळ्यात पकडे आपण हे पाहतो कुटुंबाचा आपण संबंध व्हायचे. मुलं मुली राहायचे. माझा संबंध मला माहिती आहे, पहिली मुलगी वगैरे तिथंच झाला, दुसरी मुलगी बदलायचा विषयच नव्हता. आई वडिलांनी म्हटलं आम्हाला मुलगी बसत नाही, म्हटलं ठीक आहे तुम्हाला बसत तर झालं संबंध झाला. आता तर एवढं पाहतात तिथे शेवटी ते मुलगी कन्फ्युज होते, मुलगाही कन्फ्युज, त्यापेक्षा त्याचे आई वडील जास्त कन्फ्युज होतात. काहीच समजत नाही, गोंधळ तयार होतो. म्हणून जास्त मुली आणि मुली न पाहता सिलेक्टेड आणि तेवढं बघून त्यातला एक संबंध झाला पाहिजे. त्याला म्हणून परिचय पुस्तिकेला खूप महत्व आहे. विदर्भाची परिचय पुस्तिका बघा, हजारो मुलांनी मुलीचा बाहेर माझ्या शाळेचं लग्नाचं चालू आहे आणि 3-4 मध्ये बाहेर पाहिलं तर त्या 3-4 जणांशीच कॉन्टॅक्ट करायचा खूप इझी झालं. आणि मग पुढच्या स्टेप आपण घेऊया, त्यासाठी आपण निश्चितपणे एकत्र बसून सगळ्यांना शुभेच्छा